नुकतीच नववर्षाची सुरुवात झाली आहे. जानेवारी 2024 या नवसंवत्सराचा प्रारंभ झाला आहे. अशी 100 नववर्षे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यावीत ही सदिच्छा नववर्षानिमित्त व्यक्त करतो. नववर्षानिमित्त दीर्घायुषी, आनंदी, सुखी व निरोगी जीवन प्रत्येकाच्या वाट्याला येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु त्यासाठी आयुर्वेदात काय काय दिलं आहे हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. मी वैद्य अतुल काळे, आयुर्वेद साक्षर म्हणजेच पसायदान आयुर्वेद चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तसा प्रत्येक मनुष्य हा कधी ना कधी वृद्ध होणारच आहे, कधी ना कधी मरणारच आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या. परंतु त्याने जास्तीत जास्त आयुष्य उपभोगावं, आरोग्यपूर्ण आयुष्य जगावं, आनंदाने जगावं असं आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. चिरतारुण्याची, आरोग्याची आस प्रत्येकालाच असते. अगदी वेद काळापासून जरी पाहिलं तरी मनुष्य दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी प्रयत्न करत आलेला दिसतोय. काही ठिकाणी तर अमरत्वासाठी प्रयत्न झालेले दिसतात. आता अलीकडचाच एक पिक्चर ॲनाकोंडा, त्याचंच उदाहरण घेऊयात. खोटं असलं तरी किंवा एक फॅन्टसी म्हणू आपण, या चित्रपटातलं अमर बनवणारं ते लाल फूल आणि ते मिळवण्यासाठी धोक्यात घातलेले जीव हे सर्व अमरत्वासाठीच तर होतं. पाश्चात्यांना असं वाटतंय की असं फूल किंवा वनस्पती पृथ्वी तलावर कुठेतरी नक्कीच अस्तित्वात असणारच, परंतु मानवाला अजून ती सापडलीच नाही आहे. परंतु आयुर्वेदात तरुण बनवणाऱ्या किंवा तारुण्य टिकवणाऱ्या अनेक प्रेशियस वनस्पतींचा, औषधांचा स्पष्ट उल्लेख आढळतोय. आणि या औषधांचं सेवन करून बरेच जण शतायुषी झालेत. जेनेटिकली किंवा अन्य कारणांमुळे जगात काही ठिकाणी दीर्घायुषी माणसे जास्त आढळतात बघा. काही ठिकाणी तर 3 पैकी 1 माणूस 90 पार करतो. आणि विशेष म्हणजे या सर्व जागा समुद्रामधली अगदी छोटी छोटी बेटं आहेत. ते बेटं म्हणजे जपानमधलं ओकिनावा, इटलीमधलं सार्डिनिया, कॅलिफोर्नियातलं लिमालिंडा, किस्टारिकामधलं द निकोया पेनिन्सुला आणि ग्रीसमधलं इकारिया. दीर्घायुष्याचं वरदान लाभलेल्या या सर्व बेटांवर राहणाऱ्या लोकांच्या आहाराचा, दैनंदिन जीवनातल्या सवयींचा, मानसिक व बौद्धिक स्थितीचा अभ्यास केल्यावर बरीच तथ्ये समोर आली. त्यातलं पहिलं तथ्य कोणतं असेल तर ते म्हणजे इथली माणसं तणावरहित आयुष्य जगतात, आनंदी आयुष्य जगतात व दुसऱ्यालाही आनंद देतात. ज्यांच्याकडे भरपूर आनंद असतो ना, तीच माणसं दुसऱ्याला भरपूर आनंद देऊ शकतात. हा नियम आहे. आणि हाच आनंद त्यांना आरोग्य देतो व चिरतरुणी बनवतो. तणावयुक्त मनामुळे शरीरात ॲड्रिनालिन सारख्या बऱ्याच घातक हार्मोन्सची सिक्रिशन्स होत असतात. आणि हाच घातक तणाव या बेटांवर अभावानेच पाहायला मिळतो. दुसरं तथ्य म्हणजे ही माणसं पोटाच्या 70 ते 80% अन्नसेवन करतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आहे. त्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होऊन उत्तम अन्नरस तयार होतो व शरीराच्या पेशींचं पोषण चांगलं होऊन पेशींची नियमित वाढ होत राहते. आणि भूक चांगली राखल्यानं मनुष्य आजारी पडत नाही. आता तिसरं तथ्य बघूयात. तिसरं तथ्य कोणतं आहे तर या लोकांच्या जीवनात जगण्याची निश्चित उद्दिष्टे आहेत, ध्येय आहेत आणि त्यामुळे यांच्या जिज्ञासा व उत्साह नेहमी जागा राहतो. संशोधनात असंही सिद्ध झालं आहे की ध्येयवाद व जिज्ञासा तुम्हाला चिरायू व आरोग्यवान बनवतात. काहीतरी करण्याची आस तुमच्यात असेल ना तर ती आरोग्य देणारी व आयुष्य वाढवणारी ऊर्जा निर्माण करत असते. चौथं तथ्य म्हणजे ही माणसं सामाजिक आहेत. ते कठीण परिस्थितीमध्ये इतरांना आधार देतात. त्यामुळे एकमेकांच्या आधाराची आश्वासक मधुर संवेदना त्यांच्यात नेहमी नांदत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्यात तणाव हा अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे इथला माणूस हा आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगतो. पूर्वी जेव्हा आपल्या भारतीय आहार संस्कृतीमध्ये तसेच आचार संस्कृतीत इतर संस्कृती संमिश्र झाल्या नव्हत्या, त्यांची भेसळ झाली नव्हती, तेव्हा आपलाही भारतीय माणूस आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगतच होता की. परंतु काळाच्या ओघात आपण काय केलं, पाश्चात्य संस्कृती ॲडॉप्ट करत गेलो. पूर्वी आपल्या खाद्य व आचार संस्कृतीमध्ये आपण नकळत आयुर्वेदाची आरोग्यसूत्रे पाळत होतो बघा. परंतु आता काय चाललंय, काळाच्या ओघात आपण सर्व मागं सोडत आलेलो आहोत, आउटडेटेड म्हणून टाकत आलो आहोत. आणि त्याचा परिणाम असा होतोय की आपलं आयुर्मान कमी होत चाललंय आणि आपण रोगट होत चाललो आहोत.
आयुर्वेदात आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी, तारुण्य टिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टींचा आजच्या घडीला तुम्ही जर अवलंब केला तरी तुमच्यात काही दिवसातच छान बदल दिसायला लागतील. या गोष्टींपैकी पहिली व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसायन चिकित्सा. आयुर्वेदातली रसायन चिकित्सा म्हणजे शरीराला टिकवणारी, शरीराची योग्य वाढ करवणारी, शरीराची ताकद वाढवणारी अशी चिकित्सा. शरीरातल्या रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू म्हणजे पेशी असतात. त्या पेशी म्हणजे शरीरातल्या धातूंची निर्मिती ही रसायन चिकित्सा करत असते. ज्यात नवनवीन चांगल्या पेशींचं रिजनरेशन होत असतं, म्हणजेच पुनर्निर्मिती होत असते. त्यामुळे ही चिकित्सा शरीराला नवचैतन्य देणारी, तरुण बनवणारी अशी असते. त्यासाठी कोणत्या वनस्पती, कोणती रसायन औषधं सेवन करावी ते आपण नंतर पाहूच. परंतु त्याआधी त्वचा व आतल्या अवयवांचा एक छोटासा संबंध पाहूयात. मनुष्याच्या त्वचेमुळेच मनुष्याचं व त्याच्या शरीरातल्या इतर अवयवांचंही वय समजत असतं. थोडं आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. याचा सरळ अर्थ असा की त्वचा हा मनुष्याच्या आतल्या अवयवांसाठीचा आरसा आहे. आत असणारे मस्तिष्क, हृदय, फुफ्फुसे, किडनीज, यकृत, प्लीहा, अग्न्याशय हे सर्व अवयव, तसेच त्वचा, हाडं, मांस हे चिरतरुण राहावेत असं वाटत असेल तर रसायन सेवन करायला हवं. आम्ही केलेल्या अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालंय की रसायन चिकित्सा घेतल्याने बऱ्याच जणांचे बिघडलेले रक्तातले घटक नॉर्मल झालेत व शरीरही 5-10 वर्ष आधी होतं तसं झालं. अशी ही बहुगुणी रसायन चिकित्सा तुम्हाला घ्यायची असेल तर त्याआधी आयुर्वेदाच्या नियमानुसार काय करावं लागेल तर शरीर स्वच्छ करावं लागेल, अर्थात डिटॉक्सिफाय करून घ्यावं लागेल. त्यासाठी वमन म्हणजे उलटी, विरेचन म्हणजे जुलाबाचं औषधे घ्यावं लागेल. सर्व शरीर शुद्ध झाल्यानंतर रसायन औषधांचं दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास फार उत्तम उपयोग होतो. आता पाहूयात ही रसायन औषधं कुठली आहेत ते, ज्याची आपण वाट पाहतोय. तर पहिलं रसायन औषध म्हणजे च्यवनप्राश, जे सगळ्यांना माहिती आहे. च्यवनप्राशचं सेवन केल्यामुळे च्यवन ऋषी पुनश्च तरुण झाले होते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. असं हे अफलातून रसायन. व्याधी प्रतिकार क्षमता म्हणजे इम्युनिटी वाढवायची असेल तर च्यवनप्राशसारखं उत्तम रसायन नाही आहे बघा. हे रसायन सेवन करतानाचा एक नियम मात्र लक्षात ठेवावा लागतो आणि तो म्हणजे त्यावेळी भूक चांगली असायला हवी. गुडूची, आवळा, हरितकी, त्रिफळा, माका, वावडिंग, अश्वगंधा, शतावरी, मुसळी ह्या वनस्पती रसायनकार्य फार छान करतात. या वनस्पतींच्या चूर्णांचा एकत्र किंवा वेगवेगळा 6 ग्रॅमचा 1 चमचा या प्रमाणात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह सेवन केल्यास थोड्याच दिवसात त्याचा उत्तम परिणाम तुमच्यात दिसायला लागतो. तुम्ही विचाराल की हे रसायन किती दिवस सेवन करायचं ते? तुम्ही हे सगळं सांगितलं, पण किती दिवस सेवन करायचं तेही सांगतो. कुठलंही रसायन कमीत कमी 3 महिने सेवन करावं असा संकेत आहे. पण जास्तीत जास्त कितीही दिवस चालेल, परंतु 3 महिने सेवन केल्यावर 7 दिवसांचा गॅप घेऊन पुन्हा सुरू करावं. एक ताजा कलम सांगतो. तुमच्या प्रकृतीनुसार रसायन औषधांची निवड करणं हे कधी उत्तम. आणि हे औषध निश्चिती करण्यासाठी जवळच्या वैद्यांचा सल्ला, तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. तारुण्य टिकवणारी दुसरी गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतलेला योग्य आहार. तारुण्य टिकवण्याचं महत्त्वाचं काम करतो. यावर आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहेच आहे, त्यामुळे जास्त या व्हिडिओमध्ये मी काही बोलणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी तारुण्य टिकवते ती कोणती असेल तर झोप. थोडं विपर्यस्त वाटेल, पण एक खरं आहे. साधारण 7 ते 8 तास घेतलेली शांत झोप तुमच्या शरीरात तरुण राहण्यासाठी आवश्यक असलेलं मेलॅटोनिन नावाचं अँटीऑक्सिडंट सिक्रेट करतं. या मेलॅटोनिनमुळे काय काय होतं तर तुमची व्याधी प्रतिकार क्षमता वाढते, कॅन्सरशी लढणाऱ्या घटकांची निर्मिती होते, नैसर्गिकरित्या इन्शुलिन निर्माण होतं आणि अल्झायमर म्हणजे विसरभोळेपणा अशा आजारांची शक्यताही कमी होते आणि हृदयरोग प्रतिबंधक घटकांची निर्मिती होते. बघा किती फायदे आहेत या मेलॅटोनिनचे. पण साधारण 30 वर्षानंतर तुमच्या शरीरात हेच मेलॅटोनिन कमी व्हायला लागतं. हा सर्व वयाचा परिणाम असतो, परंतु त्याची भरपाई निश्चितच होऊ शकते बरं. मागे सांगितलेल्या रसायन औषधांनी याची भरपाई करता येते, परंतु या औषधांच्या जोडीला संतुलित आहार घ्यायला हवा. कॅल्शियम, प्रोटीन्स, लोह यांचा आहारात समावेश केला तर आणखी 4 चांद लागतील. तारुण्य मिळण्याची प्रक्रिया जास्त फास्ट होईल. चौथी तारुण्य टिकवणारी गोष्ट म्हणजे नियमित वरचेवर शरीराला बलातेल,
चंदन मलालाक्षादी तेल, तिळाचं तेल यांचं मालिश करणं. त्यामुळे काय होईल, तुमच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या पडणार नाहीत, शिवाय आतले हृदयासारखे सर्वच अवयव टवटवीत राहतील. आता 5वी तारुण्य टिकवणारी गोष्ट तुम्हाला सांगतो. ती कोणती आहे तर सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात घ्या. अंगाला चांगलं ऊन लागू देत. त्यामुळे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची निर्मिती होऊन हाडं बळकट व्हायला मदत होईल व सर्व शरीर तरुण व्हायला मदत होईल. या जोडीला काही साधे सोपे नियम पाळा. पहिला नियम म्हणजे शांत झोपेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी टाळा. त्या कोणत्या तर तणाव, मद्यपान, तंबाखू आणि कॅफीनसारख्या गोष्टी. दुसरा नियम म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नेहमी पॉझिटिव्ह राहा. मन उत्साही व कार्यरत ठेवा. संतुलित व्यायाम करा. निश्चित ध्येय ठेवून काम करा. या सर्व गोष्टींचा उपयोग केल्यास तुमच्या शरीरावर चांगले परिणाम दिसायला लागतील. कारण या सर्व गोष्टी परिणाम तपासून नंतरच मांडलेले आहेत. याचा उपयोग करून पहा. नववर्षात आरोग्यवान व चिरतरुण राहण्यासाठी त्याचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल. आजचा व्हिडिओ आवडल्यास, उपयोगी पडल्यास इतरांनाही शेअर करायला विसरू नका. तुमचा लोभ असाच नित्य राहू दे. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन, इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्थ रहा. ओम धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.